अरे ना, आहे. सुरू करू शकतो. जो ब्राह्मण सुरू होत इथून. रसायनम लाह्यायनी प्रप्रच्छ. भुज्जू म्हणून त्या ह्याचा अधिपती असणारा लाह्यायनी नावाचा ऋषी याज्ञवल्क्याजवळ येऊन विचारायला आहे. याज्ञवल्क्येति होवाच. मग याज्ञवल्क्य सांगायचं. मद्रेषु चरकाः पर्यव्रजाम ते पतञ्जलस्य काप्यस्य गृहां काप्यस्य गृहानैव तस्यासीत् द्वैता गंधर्व गृहीता तमपृच्छामः कोऽसीति. मद्र देशामध्ये चरक नावाचे पर्यव्रजामहा म्हणजे नाम त्या ठिकाणी जो आहे ते पतंजलस्य काप्यस्य पतंजली नावाचा होता त्याच्या कोण त्याच्या ग्रहान असे ग्रहाने त्याच्या पतंजली नावाच्या ऋषीच्या घरी गेले. ग्रहानैवस्य ग्रहानैव तस्याशी दुहिता. ग्रहानैव म्हणजे घराकडे गेले आणि त्यांची एक दुहिता होती, मुली होती. गंधर्व गृहीता म्हणून त्या मुलीचं नाव गंधर्वांनी स्वीकारलेलं असते तिला. तमपृच्छत तमपृच्छाम त्याला जाऊन विचारूया कोशी ती तू कोण आहेस म्हणून. सोब्रवीत मग तो गंधर्व म्हणाला सुधन्वा अंगिरस येते. सुधन्वा नावाचा मी अंगिरस पुत्र आहे असं म्हणला तो. पण यदा लोकानाम अंतान अपृच्छामः त्यानंतर त्या लोकांच्या बद्दलचा शेवटचा भाग विचारला त्यावेळेस अपृच्छामः अथ एनम अब्रूम. मग नंतर त्याला बोला त्याला सांगायला लागले व पारीक्षिता अभवन ते पारीक्षित लोक कुठं होते म्हणून विचारलं. अभवन सत्वा पृच्छती. मग त्या परीक्षिताच्या वंशातल्या लोकांना विचारतो. मग अभवन सत्वा पृच्छामी. त्या लोकांच्या बद्दल मी तुला विचारत आहे. आम्ही विचारत आहे म्हणलं असताना याज्ञवल्क म्हणतो क्व पारीक्षिता अभवन ते परीक्षित राजाच्या वंशाचे लोक कुठे असतात बरं म्हणून विचार. पारीक्षित हा म्हणजे प्रद्युम्न हा. परीक्षित म्हणजे इथं कोण प्रद्युम्न. सहोवाच. मग तो म्हणाला सोवाचोवाच भाई तो आगच्छन तो म्हणायला लागलाय असं सांगायला लागलाय. तो गेला कोण कुठे गेला तो परीक्षित सुद्युम्न नावाचा. ते तत्र ते तद यत्र अश्वमेधयाजिनो गच्छन्ति इति. त्या ठिकाणी अश्वमेध याजना करणारे लोक जातात की नाही त्या ठिकाणी आहे तो. क्वा नु अश्वमेध याजन हा ते अश्वमेध यागी कुठं असतात कुठं जातात म्हणून विचारलं. गच्छन्ति इति द्वात्रिंशतं वै देह रथा या अन्यान्ययम् लोकस्थं समन्तं पृथ्वी द्विस्तावत परियेति. द्वात्रिंशत म्हणजे 32 रूपाने जे आहे देव सगळे रथामध्ये म्हणजे देहरूपी रथामध्ये राहत असतात. अन्यान्य म्हणजे दुसरे दुसरे देखील लोक असतात ते पृथ्वीच्या भोवताली राहत असतात. दिसतावत परियेती 2 वेळा फिरत असतो. ताम समंतम पृथ्वीम दिसतावत समुद्र परियेती. सगळीकडून भोवताली 2 वेळा फिरतो. तर यावती क्षरस्य धारा जेवढापर्यंत क्षरस्य धारा निहिता गुहायाम म्हणून मंत्र आहे त्या सांगितलेल्या धारेप्रमाणे मक्षिका रूपाने फिरत असतात ते. पत्रंतावानंतरेण आकाश. ते पत्ररूपाने असणाऱ्या अंतर आकाशामध्ये आता आकाशाच्या मधल्या भागात म्हणजे दिसून येत असतात. आकाशस्थान इंद्र हा त्या आकाश रूपामध्ये असणार तिथला इंद्र सुपर्ण होऊन सुपर्ण म्हणजे गरुड पक्षी होतो. भूत्वा वायवे प्रायच्छत मग ते वायूच्या हातात दिलं. तान वायुरध्ये आत्मने धित्वा मग वायू त्याला आपल्यामध्ये ठेवून घेऊन तत्र आगमत त्या ठिकाणी आला. यत्र अश्वमेध याजिनो अभवन ज्या ठिकाणी अश्वमेध यज्ञ करणारे होते त्या ठिकाणी आला. इत्येवम युव याप्रमाणे वै स वायुमेव प्रशंसा तो वायूचीच प्रशंसा करायला. तस्मात वायुरेव व्यष्टी
वायू हो समष्टी. म्हणून वायू हाच जो आहे सगळीकडे व्यापून असतो. समष्टी म्हणजे बाहेर, आत बाहेर देखील व्यापून असतो. हम्म. अपा पुनर्मृत्युंजयती, त्यानंतर मृत्यूला जिंकतात. हम्म. अपमृत्यूला जिंकतात. अपमृत्यू म्हणजे अपमरण, अयोग्य असण्याचं मरण. ते मरण ह्याच्या अधीन वायूच्या हातात येतं. तर एवं वेद ततो भुजुर लाह्यायनी उपर राम. त्यानंतर भुजू नावाचा लाह्यायनी जो होता की नाही, तो असं बोलून तिथं थांबला. मग हे भुजू ब्राह्मण, भुजू नावाचा लाह्यायनी म्हणून होता. लाह्यायन ऋषीचा मुलगा. तो एवढं सांगून ऐकून शांत झाला. इथे भुजू ब्राह्मण होता. अश्वमेध याजन इंद्र, हा इथं अश्वमेध यज्ञ करणारे म्हणजे इंद्र. कोणत्याही इंद्रपदाला यायचं झालं, कोणाला यायचं झालं तर अश्वमेध यज्ञ करून द्यावं लागतं. आणि प्रद्युम्न म्हणजे कामनामाचं. प्रद्युम्न हा काम, कृष्णाचा मुलगा. परीक्षित येईल म्हणून त्याला पारीक्षित म्हणून म्हणतात. सर्वेक्षणात परो विष्णू पारीक्षित इथे कीर्तिदा. सर्वेक्षणात सगळ्यांच्याकडे लक्ष देतो म्हणून परविष्णू परमात्म्याला जे आहे परीक्षित असं म्हणतात. तत्पुत्रत्वात कामदेव, हा त्या परमात्म्याचा मुलगा असल्या कारणाने कामदेव आहे. पारीक्षित म्हणून त्याचं नाव आहे असं स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. तदाश्वमेधयाजित्वाद इंद्राहा एव अश्वमेधना. 100 अश्वमेध यज्ञ केला असताना इंद्र होतो म्हणून अश्वमेधी म्हणून त्या इंद्राचं नाव आहे. अतीतानागतानांच्या कामानां वज्रडावपी, आधी केलेले करणारे करणारे जे काही काम असतात की नाही, त्याला वज्रिणावपी, वज्रधारी असते तरी देखील एकमेव हे मुक्तानां स्थान. मुक्त लोकांच्यासाठी एकच एक स्थान आहे. वेद वेदोदित सदा, ते वेदामध्ये सांगितलेलं स्थान आहे ते. इंद्र नामा तो गरुड, हा इंद्र नावाने जे आहे गरुड असतो. सामर्थ्यादेव कथ्यते, त्याच्या गरुडाचं सामर्थ्य असल्या कारणाने सांगतात. तर स्वरूपद्वयं नित्यं सौपर्णम पौरुषम ददा. एक पुरुष रूप आहे, एक सुपूर्ण रूप आहे म्हणून सांगतात. तत्र पौरुष रूपी संभूत्वा सौपर्ण रूपवान, त्या ठिकाणी पौरुष रूपी होऊन सौपर्ण या रूपाने, गरुडाच्या रूपाने कामदेवानुपादाय, कामदेवादिकांना बरोबर घेऊन मुक्त वायू प्रेयची, वायूच्या हातामध्ये मृत करण्यासाठी मुक्त करण्यासाठी देऊन टाका. वायुस्थान शरीरस्थान कृत्वा, वायू त्या सगळ्यांना आपल्या शरीर, प्रत्येकाच्या जीवाच्या शरीरामध्ये ठेवून करून हम्म इंद्र यत्र मुक्तिका, म्हणजे इंद्र इंद्राच्या हातात सोडवतात, मग सोपवतात, मग मुक्ती देणारा इंद्र होतो. प्रद्युम्न नामके विष्णावे वायुर्ही मोक्ष. प्रद्युम्न नामक विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी वायू एकूण मोक्ष द्यायला कारण होतो. तस्मात सर्वोत्तम वायू, सगळ्या देवतांच्या मध्ये उत्तम असणारा वायू. विविधंतु यदाष्टकम, हे सगळे 8 प्रकारच्या गोष्टी सगळे वायुदेवाच्या हातातून होत असतात. देवान, ऋषीन, पितृन, यक्षान, गंधर्वान, मानुषवर्गान, असुरावश्य असुरावश्य वशे नित्यम नयती. म्हणजे हे सगळ्या लोकांना आपल्या वशामध्ये ठेवून घेतो. आणि त्याचप्रमाणे असुर लोकांना देखील नित्य आपल्या हातामध्ये ठेवून घेतो. संपूर्णाश्च सुपर्णेश, सगळे संपूर्ण रूपाने जे आहे, सुपर्ण, ईश, इंद्र, हम्म तत्त्रीय, त्यांच्या बायका, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन परमात्मा वायुदेव जे आहे मोक्षाला पाठवायचं व्यवस्था करतो. अष्टो नयती उन्नयती, 8 त्याच्यापैकी त्याला घेऊन जातात. काही वरच्या लोकात घेऊन जातात. स्वतःच्या वशामध्ये ठेवून घेतो हा परमात्मा वायू प्रभू. हे सगळं त्या वायुदेवाला, वायुदेवाच्या द्वारे असं करत असतो. अतो व्यष्टी समष्टीच्या वायुरेवा विद्यते. म्हणून व्यष्टी रूपाने, आंतरंगिक रूपाने, बहिरंग रूपाने देखील वायुदेवच करत असतो म्हणून सांगितलं. एवं व्यष्टी समष्टींच्या वायू वेद, त्याप्रमाणे व्यष्टी समष्टी रूपाने वायुदेवाच्या बद्दलची गोष्ट जाणून घेतात, तत्वतः जाणतात. तत्परांच्या हरिनित्य, आणि तो वायू परमात्मा विष्णू तुझ्या हातामध्ये असतो असं जाणतो, तो संसारापासून मुक्त होतो असं परमसंहितेमध्ये सांगितलं. आता चरक ऋषीच्या बद्दलचं सांगतात, ते उद्या सांगूया. चरकस तीर्थसंचारी वित्ताची करकस्मत इत्यभिधानात. ठीक आहे.
चरक म्हणजे वैद्यशास्त्र लिहिणारा ऋषी. चरक संहिता होता. खरंच विद्यार्थी होतो त्यावेळेस करक होतो. पैशासाठी म्हणून तो